हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो MST CET वरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सची सिरीज आणि यामध्ये आपण बघत होतो टॉपिक नंबर ऑफ पार्टिकल्स और नंबर ऑफ ॲटम्स इन एस ग्राम ऑफ मेटल. यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला होता, जो फॉर्म्युला होता मोलर मासचा, आणि आपण सॉल्व्ह करत होतो मोलर मासवरचे क्वेश्चन्स. सो मोलर मासवरच्या क्वेश्चन्स मध्ये नेक्स्ट क्वेश्चन असेल MST CET 2021 चा. बघा आता क्वेश्चन काय, अ मेटल हॅज BCC स्ट्रक्चर. एक मेटल गिवन आहे ज्याचा स्ट्रक्चर असेल BCC. आता BCC स्ट्रक्चर गिवन आहे म्हणजे गिवन आहे आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल. आता BCC स्ट्रक्चर असेल तर नंबर ऑफ ॲटम्स असतात 2. त्यानंतर बघा विथ एज लेंथ ऑफ युनिट सेल 400 पिकोमीटर. आता एज लेंथ विच इज डिनोटेड बाय A and it is given as 400 पिकोमीटर. आता त्यानंतर बघा नेक्स्ट, डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज 4 ग्राम सेंटीमीटर क्यूब इनवर्स. डेन्सिटी गिवन आहे 4 ग्राम सेंटीमीटर क्यूब इनवर्स. त्यानंतर बघा व्हॉट इज द मोलर मास ऑफ द मेटल. आता कॅल्क्युलेट करायचं आहे मोलर मास. सो मोलर मास इक्वल टू मोलर मास इक्वल टू असेल क्वेश्चन मार्क. कॅल्क्युलेट करायला सांगितलं आपल्याला मोलर मास. आपण बघतच आहोत क्वेश्चन डिपेंड ऑन द मोलर मास. त्यानंतर बघा मोलर मासचा फॉर्म्युला लक्षात घ्या. मोलर मास इक्वल टू असेल रो A क्यूब NA अपॉन N. सो आता फॉर्म्युला लक्षात घेतल्यानंतर पहा डेन्सिटी इज 4 ग्राम सेंटीमीटर क्यूब इनवर्स. डेन्सिटी आपल्याला घेऊन आहे 4 ग्राम सेंटीमीटर क्यूब इनवर्स. त्यानंतर बघा A क्यूब इज द एज लेंथ आणि याचा काय घ्यायचा आपल्याला क्यूब. सो आता एज लेंथ घेऊन आपल्याला 400 पिकोमीटर. आता जर आपण बघितलं इथे तर डेन्सिटी आपल्याला सेंटीमीटर क्यूब इनवर्स मध्ये घेऊन आहे. सो आपल्याला जे एज लेंथ आहे ते पण लागेल सेंटीमीटर मध्ये. सो आता याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि कन्व्हर्शन फॅक्टर लक्षात घेतला तर 1 पिकोमीटर. बघा आता 1 पिकोमीटर इक्वल टू असेल 10 raised to the power minus 10 सेंटीमीटर. मीन्स 1 पिकोमीटरचं कन्व्हर्शन असेल 10 raised to the power minus 10 सेंटीमीटर. सो आपल्याकडे आहे 400 पिकोमीटर. आता 1चं 10 raised to the power minus 10 असेल तर 400 पिकोमीटरचं बघा असेल 400 into 10 raised to the power minus 10 सेंटीमीटर. बघा आता हे झालं कन्व्हर्शन फॅक्टर. त्यानंतर बघा 400 इंटू 10 raised to the power minus 10 सेंटीमीटर आणि याचा घ्यावं लागेल आपल्याला क्यूब. त्यानंतर बघा NA इज द ॲव्होगॅड्रोज नंबर आणि याची व्हॅल्यू असेल 6.023 10 raised to the power 23. पण यूज करताना आपण यूज करू 6 into 10 raised to the power 23. कॅल्क्युलेशन साठी आपल्याला इझी होऊन जाईल आणि नंतर आपण अप्रॉक्सिमेटली आन्सर सुद्धा घेऊ शकतो. सो नेक्स्ट बघा आता N इज द नंबर ऑफ ॲटम्स विच इज 2. सो 2 1s are 2, 2 2s are 4. सो डिवाइड करून घेतलं आपण 2 ने 4 ला तर डिव्हिजन झालं 2. त्यानंतर बघा नेक्स्ट सॉल्व्ह करू आपण याला पुन्हा मोलर मास कॅल्क्युलेट करायसाठी. M इज इक्वल टू बघा आता 2 रिमेनिंग राहिले 2 इंटू. आता बघा 400 इंटू 10 raised to the power minus 10. आता 400 ला आपण लिहू शकतो 4 इंटू 10 raised to the power 2. बघा 400 ला लिहिलं आपण 4 इंटू 10 raised to the power 2. त्यानंतर बघा 10 raised to the power minus 10 चा क्यूब इंटू बघा 6 इंटू 10 raised to the power 23. 6 इंटू 10 raised to the power 23 अपॉन बघा नंबर ऑफ ॲटम्स होते पण आपण 2 ने डिवाइड केल्यानंतर अपॉन मध्ये व्हॅल्यू येणार नाही. नेक्स्ट बघा आता 2 इंटू 4 इंटू 10 raised to the power 2 10 raised to the power minus 10 हे होऊन जाईल 10 raised to the power minus 8. बघा आता कसं असेल. सो 10 raised to the power 2 इंटू 10 raised to the power minus 10. बघा बेस सेम आहे, पॉवरची होईल ऍडिशन. बेस सेम असेल तर पॉवरची होते ऍडिशन विच इज 10 to the power 2 minus 10. आता प्लस मायनस मायनस झालं आणि ऍडिशन केली तर 2 minus 10 होऊन जाईल. त्यानंतर बघा 2 minus 10 इज minus 8. सो आता त्यानंतर व्हॅल्यू बघा 10 raised to the power minus 8 आलं. याचा घ्यावं लागेल क्यूब इंटू 6 इंटू 10 raised to the power 23. 2 इंटू 4 क्यूब घेतला तर 64 होऊन जाईल. 4चा क्यूब असेल 64. 10 raised to the power असेल minus 24 इंटू 6 इंटू 10 raised to the power 23. त्यानंतर बघा 2 इंटू 64 दॅट इज 128 इंटू बघा 10 चे पॉवर एक्झॉट घेऊ आपण. 10 चा पॉवर घेतला एक्झॉट तर 10 raised to the power minus 24 10 raised to the power 23. बघा पुन्हा होईल ऍडिशन तर 10 raised to the power minus 24 आहे. त्यानंतर इंटू 10 raised to the power 23 आहे. पुन्हा बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन होईल 10 raised to the power minus 24
प्लस प्लस काय येऊन जाईल 23. अपोजिट साइन आहे, मायनसचा साइनची व्हॅल्यू मोठी आहे त्यामुळे येईल 10⁻⁻. बघा आता -24 23 पेक्षा मोठे आहेत तर मोठ्या संख्येचं चिन्ह आलं मायनस आणि त्यानंतर -24 प्लस 23 -1. त्यानंतर 128 ला मल्टिप्लाय करा 6 ने. 128 ला 6 ने मल्टिप्लाय केलं. बघा आता 8 6 जा 48 दॅट इज कॅरी 4. 6 2 जा 12. 6 2 जा 12 प्लस 4 16. 16 कॅरी 1. 6 1 जा 6 प्लस 1 7. बघा आन्सर आलेला आहे 76 768 10⁻⁻1. बघा आन्सर असेल 768 10⁻⁻1 ग्राम मोल इनवर्स. बघा आन्सर असेल ग्राम मोल इनवर्स मध्ये. त्यानंतर बघा -1 जर पॉवर यूज केला तर आन्सर येईल 76. पॉईंट एकनी शिफ्ट होऊन जाईल लेफ्ट हँड साइडला 76.8 ग्राम मोल इनवर्स. सो हे असेल युनिट ग्राम मोल इनवर्स मोलर मासचं. आता बघा 92 आहे, 40 आहे, 27 आहे आणि 77 आहे. सो नियरेस्ट व्हॅल्यू बघितली 76.8 तर ही नियरेस्ट व्हॅल्यू असेल 77च्या जवळ. बिकॉज आपण यूज केलं होतं इथं 6 × 10⁻23 म्हणून आपला आन्सर आलेला आहे 76.8. जर आपण 6.023 यूज केलं असतं तर आपला आन्सर आलं असतं 77. सो कॅल्क्युलेशन इझी व्हायसाठी इथं 6 घ्यायचं आणि बघा अप्रॉक्सिमेटली आपण आन्सर लिहू शकतो. सो बघून घ्या आणि सॉल्व्ह करून बघायचं. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुन्हा आपल्याला कॅल्क्युलेट फाइंड द ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट. मीन्स पुन्हा फाइंड करायचं आपल्याला ॲटॉमिक मास आणि आपण बघितलंय मोलर मास आणि ॲटॉमिक मास सेम असेल. बघा आता फाइंड करायचा आहे मोलर मास और ॲटॉमिक मास. m इज इक्वल टू असेल क्वेश्चन मार्क. सो क्वेश्चन बघा MST CET 2021 चा आहे पुन्हा आणि विचारलेला ॲटॉमिक मास जे की असेल मोलर मास. त्यानंतर बघा एन एलिमेंट विथ BCC स्ट्रक्चर. सो BCC स्ट्रक्चर असेल तर n इक्वल टू आला 2. त्यानंतर बघा हॅज एज लेंथ 500 पिकोमीटर. एज लेंथ घेऊन आपल्याला 500 पिकोमीटर. सो एज लेंथ आला 500 पिकोमीटर. त्यानंतर बघा इफ इट्स डेन्सिटी रो इज 4 ग्राम सेंटीमीटर क्यूब इनवर्स. डेन्सिटी 4 ग्राम सेंटीमीटर क्यूब इनवर्स असेल आणि फाइंड करायचा ॲटॉमिक मास ऑफ मोलर मास. दोन्ही सेम असतील. सो पुन्हा बघा जे डेन्सिटी घेऊन आहे ते सेंटीमीटर क्यूब मध्ये आणि जे आपल्याला एज लेंथ घेऊन आहे ते घेऊन आहे आपल्याला पिकोमीटर मध्ये. सो याला कन्वर्ट करावं लागेल सेंटीमीटर मध्ये आणि मागच्याच क्वेश्चन मध्ये आपण पाहिलेला आहे कन्वर्शन फॅक्टर जो की असेल 500 × 10⁻⁻10 सेंटीमीटर. बघा पिकोमीटर टू सेंटीमीटर करताना यूज करावं लागेल 10⁻⁻10. सो मोलर मासचा फॉर्म्युला बघा m इज इक्वल टू असेल ρe³ NE/n. सो रो इज द डेन्सिटी. रो काय असेल डेन्सिटी विच इज 4. त्यानंतर बघा ए इज द एज लेंथ आणि ते असेल 500 × 10⁻⁻10. त्यानंतर बघा याचं असेल क्यूब इंटू NA पुन्हा आपण घेऊ 6 × 10⁻23. त्यानंतर आपण बघा यांची व्हॅल्यू घेऊन आपल्याला 2 पुन्हा 2 ने डिवाइड करून घ्या. 2 2 जा 4. त्यानंतर बघा नेक्स्ट मोलर मास कॅल्क्युलेट करता 2 × 500. आता 500 ला लिहू आपण 5 × 10⁻2. बघा 500 होतं हे लिहू शकतो आपण 5 × 10⁻2 इंटू 10⁻⁻10 चा क्यूब इंटू NA ची व्हॅल्यू घेऊन आपल्याला 6 × 10⁻23. त्यानंतर बघा m डिव्हिजन मधल्या व्हॅल्यूने आपण डिवाइड करून घेतलं. सो डिव्हिजन मध्ये काही येणार नाही. त्यानंतर 2 याला सॉल्व्ह केला तर येऊन जाईल 5 × 10⁻2 10⁻⁻10 हे होऊन जाईल 10⁻⁻8 क्यूब इंटू 6 × 10⁻23. त्यानंतर बघा 2 × 5 क्यूब इज 125. 5 चा क्यूब असेल 125 × 10⁻⁻24 इंटू असेल 6 इंटू असेल 10⁻23. 2 ने मल्टिप्लाय केला तर होऊन जाईल 250. त्यानंतर बघा इंटू 6 असेल इंटू 10⁻⁻24 इंटू 10⁻23. त्यानंतर बघा 250 × 6 दॅट इज 250 × 6 करून घ्या. 250 × 6 असेल 250 × 6 6 0 जा 0 6 5 जा 30 कॅरी 3 6 2 जा 12 प्लस 315. त्यानंतर बघा आन्सर आला 1500. त्यानंतर असेल 10⁻⁻24 इंटू 10⁻23. त्यानंतर बघा 1500 10⁻⁻24 10⁻23. पुन्हा सॉल्व्ह करून बघा एकदा 10⁻⁻24 10⁻23. आता बघा
बेस सेम आहे, बेस सेम असेल पॉवरचे होईल ऍडिशन, -24 प्लस 23. पॉवरच्या ऍडिशन मध्ये एक व्हॅल्यू मायनस आहे, एक व्हॅल्यू प्लस आहे, सो सबट्रॅक्शन करावं लागेल आणि बिगर नंबरचं साइन, बिगर नंबर असेल 24, सो साइन आलं मायनस, त्यानंतर दोघांचं सबट्रॅक्शन दॅट इज -1, 10⁻⁻1. सो आन्सर असेल -1 यूज केला तर पॉईंट सध्या असेल 1500 नंतर पॉईंटला लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करू तो होऊन जाईल 150 ग्राम मोल इनवर्स इज द मोलर मास फॉर द एलिमेंट. हे असेल 150. फाइंड द ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट. 150 इज द ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट आणि आन्सर असेल बघा E 150 ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट. बघून घ्या. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन आहे MST CET 2021 चा व्हॉट इज द मोलर मास ऑफ मेटल. मीन्स कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला मोलर मास. मोलर मास ऑफ मेटल विथ BCC स्ट्रक्चर. आता बघा स्ट्रक्चर असेल BCC, सो नंबर ऑफ ॲटम्स मिळून जाईल N = 2. हॅव्हिंग डेन्सिटी बघा गिवन आहे 10 ग्राम सेंटीमीटर क्यूब इनवर्स. त्यानंतर बघा ग्राम सेंटीमीटर क्यूब इनवर्स इज द डेन्सिटी. त्यानंतर बघा अँड एज लेंथ गिवन आहे आपल्याला 200 पिकोमीटर. आता एज लेंथ 200 पिकोमीटर आहे. पुन्हा बघून घ्या. मोलर मास कॅल्क्युलेट करायचा आहे. नंबर ऑफ ॲटम्स BCC असल्यामुळे 2 होऊन जाईल. त्यानंतर बघा डेन्सिटी गिवन आहे 10 ग्राम सेंटीमीटर क्यूब इनवर्स. सो डेन्सिटी जर बघितली तर सेंटीमीटर क्यूब मध्ये आहे. डेन्सिटी बघा सेंटीमीटर क्यूब इनवर्स असेल आणि जे एज लेंथ आहे ते आहे पिकोमीटर मध्ये. सो पुन्हा पिकोमीटरचं कन्व्हर्शन करावं लागेल सेंटीमीटर मध्ये. लक्षात घेऊन घ्या कन्व्हर्शन फॅक्टर 1 पिकोमीटर इक्वल टू असेल 10⁻⁻10 सेंटीमीटर. सो कन्व्हर्शन फॅक्टर लक्षात घेतला तर 200 इंटू होऊन जाईल 10⁻⁻10 सेंटीमीटर. त्यानंतर बघा आता मोलर मासचा फॉर्म्युला लक्षात घेऊन घ्या. मोलर मास इक्वल टू असेल ρ⁴ अपॉन N. आता बघा डेन्सिटीची व्हॅल्यू असेल 10. त्यानंतर बघा एज लेंथ घेऊन आपल्याला 200 पिकोमीटर, पण आपण कन्वर्ट केला आहे सेंटीमीटर मध्ये. सो व्हॅल्यू पुट करा 200 इंटू 10⁻⁻10. त्यानंतर बघा याचा असेल क्यूब. त्यानंतर असेल ॲव्होगॅड्रोज नंबर असेल 6 इंटू 10⁻23 अपॉन मध्ये नंबर ऑफ ॲटम्स येतील. नंबर ऑफ ॲटम्स आहेत 2. सो 2 ने डिवाइड करून घ्या 10 ला झालं 5. 2 5s are 10. सो M इज इक्वल टू असेल 5 इंटू. आता बघा पुन्हा 200 ला आपण लिहित असतो 2 इंटू 10⁻2. बघा पुन्हा कन्वर्ट करून लिहून घेतलं आपण 200 ला. दॅट इज 2 इंटू 10⁻2 10⁻⁻10 याचा असेल क्यूब. त्यानंतर बघा 6 इंटू 10⁻23 6 इंटू 10⁻23. आता डिव्हिजन मध्ये जी व्हॅल्यू होती त्याने आपण डिवाइड केलाय. सो डिव्हिजन मध्ये काही येणार नाही. त्यानंतर बघा 5 इंटू 2 इंटू. आता दोघांचा बेस सेम आहे. बघा पुन्हा लक्ष द्यायचं बेटा. 2 इंटू 10 बेस सेम आहे. 10⁻2 10⁻⁻10. आता बेस सेम असल्याने पॉवरची होत असते ऍडिशन. बघा 10 आणि 10 बेस सेम आहे. पॉवरची करा ऍडिशन 10⁻2 नंतर -10 प्लस मायनस झालेला आहे त्यामुळे होऊन जाईल 2 - 10. 10⁻2 - 10 इज -8. सो कन्वर्ट करून आल्यानंतर 10⁻⁻8 याचा करावं लागेल क्यूब. त्यानंतर असेल 6 इंटू 10⁻23. सो बघा 5 2 क्यूब इज 8 इंटू 10⁻. पॉवरची करा मल्टिप्लिकेशन. 10⁻�8 आहे त्याचा पॉवर आहे. सो पॉवरची होऊन जाईल मल्टिप्लिकेशन 10⁻�23. 8 3 are 24. 6 इंटू 10⁻ असेल 23. त्यानंतर बघा 5 8 जा 40. 5 8 जा 40. त्यानंतर इकडे घेऊन घ्या 6 इंटू 10⁻⁻24 इंटू 10⁻+ 23. त्यानंतर 6 4 जा इज 240. 6 4 जा असेल 240 इंटू 10⁻⁻24 आहे 10⁻+23 आहे. दोघांचा बेस सेम आहे. पॉवरची करा ऍडिशन. पॉवरची ऍडिशन बघून घ्या आता 10⁻⁻24 प्लस 10⁻23. बघा बेस सेम होता. बेस असेल 10 पॉवरची केली आपण ऍडिशन. तो सो आता बघा बिगर नंबरचं साईन द्यावं लागेल. त्यानंतर बघा अपोजिट साईन असल्याने बिगर नंबरचं साईन आणि करावं लागेल सबट्रॅक्शन. म्हणजे 10⁻⁻1 10⁻⁻1 240. आता 10⁻⁻1 यूज केलं तर आन्सर असेल 24. बघा सध्या पॉईंट असेल 240 नंतर पॉईंट एक डिजिटने लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होऊन जाईल जेव्हा आपण यूज करू 10⁻⁻1. सो आन्सर असेल 24
ग्राम मोल इनवर्स. बघा आता आन्सर बघून घ्या. त्यानंतर असेल 90.2, 60.5, 24.1. बघा अप्रॉक्सिमेट आन्सर बघितलं तर 24.1 हे आन्सर जवळ येते 24च्या, बिकॉज आपण इथे 6 × 10⁻23 यूज केलाय. ऍक्च्युअल मध्ये व्हॅल्यू असेल 6.023 10⁻23. सो इतके अप्रॉक्सिमेशन आपण घेऊ शकतो आणि आन्सर आला आपलं सी, दॅट इज 24.1 ग्राम पर मोल इनवर्स. बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ मेटल. आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे मोलर मास विच इज डिनोटेड बाय कॅपिटल एम. आता आपण मोलर मासला डिनोट करतो कॅपिटल एम विथ डेन्सिटी 1 ग्राम सेंटीमीटर क्यूब इनवर्स. सो डेन्सिटी घेऊन आपल्याला 1 ग्राम सेंटीमीटर क्यूब इनवर्स. त्यानंतर बघा फॉर्मिंग बीसीसी स्ट्रक्चर. बघा आता बीसीसी स्ट्रक्चर फॉर्म करते. सो बीसीसी स्ट्रक्चर घेऊन आहे मीन्स घेऊन आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स विच इज इक्वल टू 2. सो बीसीसी स्ट्रक्चर असेल तर नंबर ऑफ ॲटम्स असतात 2. आता बघा विथ एज लेंथ, आता घेऊन आहे एज लेंथ. आतापर्यंत आपल्याला देत होते बघा, आतापर्यंत आपण व्हॉल्यूम बघितलं, पण आता घेऊन आहे एज लेंथ. सो आपल्याला करावं लागेल एज लेंथचा क्यूब फॉर द व्हॉल्यूम. त्यानंतर बघा क्वेश्चन आहे MST CET 2022 चा. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन असेल. आता बघा डेन्सिटी जर बघितली तर सेंटीमीटर क्यूब मध्ये घेऊन आहे. सो आपल्याला कन्वर्ट करावं लागेल याला सेंटीमीटर क्यूब मध्ये. सो आता सेंटीमीटर क्यूब मीन्स आपल्याला पिकोमीटरला कन्वर्ट करावं लागेल सेंटीमीटर मध्ये. आणि कन्वर्शन फॅक्टर असेल पिकोमीटर टू सेंटीमीटर, दॅट इज 10⁻⁻10 सेंटीमीटर. सो आता एक कन्वर्शन फॅक्टर लिहून घेते. 1 पिकोमीटर इक्वल टू असेल 10⁻⁻10 सेंटीमीटर. सो 1 पिकोमीटर इक्वल टू असेल 10⁻⁻10 सेंटीमीटर. सो 420 पिकोमीटर इक्वल टू असेल 420 10⁻⁻10 सेंटीमीटर. ही झाली एज लेंथ. आणि त्यानंतर बघा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मोलर मास. सो मोलर मास इक्वल टू फॉर्म्युला असेल रो ए क्यूब एन ए अपॉन एन. आता बघा डेन्सिटीची व्हॅल्यू घेऊन आहे एज लेंथ. सो आता ए क्यूब असेल व्हॉल्यूम, पण आपल्याला व्हॉल्यूम न देता आता घेऊन आहे एज लेंथ. सो आपल्याला करावं लागेल याचा क्यूब. त्यानंतर आपल्याला घेऊन आहे एन इज द ॲव्होगाड्रोस नंबर अँड एन इज द नंबर ऑफ ॲटम्स, जे की आपल्याला दिलं आहे बीसीसी स्ट्रक्चर वरून. सो आता बघा एम इज इक्वल टू डेन्सिटीची व्हॅल्यू असेल 1. सो डेन्सिटी आली 1. त्यानंतर बघा ए क्यूब दॅट इज एज लेंथचा क्यूब असेल, हा असेल 420 × 10⁻10 चा क्यूब. त्यानंतर बघा एन इज द ॲव्होगाड्रोस नंबर, जो की अप्रॉक्सिमेटली आपण घेतो 6 × 10⁻23. सो 6.023 न घेता 6च घ्यायचा आणि अप्रॉक्सिमेट जे ऑप्शन मधून आन्सर मिळेल त्यावर टिक करून घ्यायचं. त्यानंतर बघा एन इज द नंबर ऑफ ॲटम्स विच इज 2. सो आता बघा 2 ने डिवाइड करा, 2 3 जाऊन जाईल 6. त्यानंतर 420 क्यूब. बघा आता 420चा क्यूब घ्यावा लागेल इंटू 10⁻⁻10 आहे, त्याचा पॉवर 3 आहे. सो पॉवरची होऊन जाईल मल्टिप्लिकेशन, हा होऊन जाईल 10⁻�30. बघा 10चा पॉवर -10 आहे आणि त्याचा क्यूब आहे. सो 10⁻�30 दोघा पॉवरची होऊन जाईल मल्टिप्लिकेशन. त्यानंतर घेऊन आहे 2 3 जा 6 झालं, 3 बी रिमेनिंग आहे 10⁻23. सो 420चा क्यूब करा, 420चा क्यूब करावा लागेल इंटू त्याला मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने आणि सॉल्व्ह करावं लागेल 10⁻⁻30 10⁻23. सो -30 + 23 ते होऊन जाईल -7 आणि 420 इंटू 420 क्यूब इंटू 3. सो 420 क्यूब इंटू 3 सॉल्व्ह करा आणि आन्सर कमेंट करा. थँक्यू.